नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा जो विषय आहे तो आहे सिंह राशीसाठी वार्षिक राशीफल. आज आपण बघणार आहोत करिअर, बिझनेस, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, प्रेम संबंध, आरोग्य, ग्रहस्थिती आणि उपाय या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आज आपण जाणून घेऊया सिंह राशीसाठी करिअर किंवा नोकरी क्षेत्र वार्षिक राशीफलामध्ये काय सांगत आहे. 2026 मध्ये करिअरसाठी हे वर्ष मोठी ओळख किंवा शक्तिशाली वर्ष म्हणून ठरणार आहे. गुरु तुमच्या 10व्या भावावर विशेष कृपा ठेवणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठा मिळेल, प्रोजेक्टचे नेतृत्व मिळेल, वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल, प्रसिद्धी व नाव तुम्हाला मिळेल. जानेवारी ते जून आपल्या टॅलेंटमुळे आकाशात झेप घेण्याचा काळ तुम्हाला दिसून येईल. प्रमोशन, ट्रान्सफर, भूमिका बदलाचे योग हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. जुलै ते डिसेंबर मध्ये नवीन पद, टीमचे लिडरशिप, कामामध्ये नाव, पुरस्कार, स्टेज, सन्मान, संपूर्ण गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरं, मग आता काय करू नये, काय सल्ला मी देते आहे. अहंकार जो आहे तो नियंत्रणात ठेवा. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखू नका. निर्णय भावनेने न घेता व्यवस्थित पारखून निर्णय घ्या. आता आपण जाणून घेऊया तुमच्या व्यवसाय किंवा बिझनेस बाबत. सिंह राशीसाठी 2026 मध्ये तुम्हाला व्यवसायात एक विस्तार, मोठा डील्स देताना देऊ शकतात. सर्वात जास्त यश मिळणारे क्षेत्र म्हणजे यावर्षी मीडिया, क्रिएटिव्ह क्षेत्र, फॅशन, मेकअप, मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी, इव्हेंट. फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये डील्स, क्लायंट्स, ब्रँड व्ह्यू वाढू शकतात. जून ते ऑक्टोबर मध्ये मोठा नफा, इन्व्हेस्टमेंट, मोठा नफा, पार्टनरशिप मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आता सावध कुठले महिने असले पाहिजे तर सप्टेंबर. निर्णय घाईने घेऊ नका, भोळेपणाने घेऊ नका. पेपर वर्क नीट वाचा, त्यानंतरच पुढे जा. व्यवसायात वाढ, नाव, विस्तार, मोठा नफा हा दिसून येतो, परंतु काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीसाठी आर्थिक स्थिती काय सांगते आहे. सिंह राशीसाठी आर्थिक दृष्टिकोन हे वर्ष स्टेबल, समृद्ध असणार आहे. पहिला फेज जो आहे जानेवारी ते जून, जुन्या प्रयत्नांचे मोठे पैसे जे अडकलेले होते ते निघताना दिसणार आहे. बोनस, प्रॉफिट या वर्षात तुम्हाला बघायला मिळेल. दुसरा फेज जो आहे जुलै ते डिसेंबर, यामध्ये घर, जमीन, वाहन खरेदी करण्याचे उत्तम योग आहेत. इन्कमचे नवे स्रोत उत्पन्न होतात आहे. मोठी गुंतवणूक यावर्षी फायद्याची ठरू शकतात. लक्ष द्या, लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च करू नका. मित्रांकडून पैसे उधार घेऊ नका. रिकामा पैसा हातातून निसटू देऊ नका. म्हणजे या कारणाने सुद्धा जे फायदे व्हायचे ते न होता तोटे होऊ शकतात. म्हणून या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. आता आपण जाणून घेऊया तुमचं नातेसंबंध अथवा कौटुंबिक जीवनाबाबत. सिंह राशीचे लोक भावना आणि प्रेम दोन्ही मोठ्या मनाने देतात. 2026 घरात शांती, आदर, आनंद देणारा आहे. कुटुंबामध्ये, घरामध्ये शुभ कार्य काही होऊ शकतं. कुटुंबाकडून तुमच्यासाठी एक आदर उत्पन्न होऊ शकतो. वडिलांसोबत संबंध मजबूत होऊ शकतात. एखादे मोठे खरेदी, घर किंवा जागा किंवा गाडी घेण्याचे योग सुद्धा येऊ शकतात. जुलैमध्ये काही कौटुंबिक तणाव दिसतात आहे, पण ते लवकरच सुधारतील. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीसाठी प्रेम संबंध अथवा विवाहाच्या संदर्भात. 2026 मध्ये या राशींसाठी जे सिंगल असतील त्यांनी फेब्रुवारी ते मे मध्ये एक आकर्षण वाढ होताना तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला पाहून कोणीतरी तुमच्याकडे खेचलं जाऊ शकतं. नातं सिरियस होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. जर तुम्ही लव्ह रिलेशनशिप मध्ये असाल तर पार्टनर्सला तुमच्याकडनं जास्त अपेक्षा वाढणार आहे. त्यांच्यासोबत जास्त काळ घालवणे हे तुमच्यासाठी चांगले असणार आहे. जळणारे मित्र यावेळेस टाळायचे आहेत, कारण त्यामुळे सुद्धा तुमचे रिलेशन ब्रेक होऊ शकतात. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराची प्रचंड साथ तुम्हाला मिळणार आहे. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंद घरामध्ये असणार आहे. घरात सकारात्मकता वाढताना दिसणार आहे. आता आपण जाणून घेऊ तुमच्या आरोग्याबाबत. सिंह राशीसाठी आरोग्य कसं असेल. आरोग्य एकूण चांगले असणार आहे, पण सिंह राशीच्या लोकांना 2026 मध्ये घाई, बीपी, हृदयावरती ताण, गरम किंवा थंड वाटत राहणे, जळजळ होणे हे प्रकार जास्त दिसून येणार आहेत. त्यामुळे याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. काहीही या गोष्टींचे तुम्हाला त्रास होत असल्यास तुम्ही लवकरात लवकर त्यावरती इलाज करणे गरजेचं आहे.
सकाळी 15 मिनिटं तरी सूर्यनमस्कार करणे गरजेचं आहे. पाणी जास्त प्यायचं आहे. कामाचा ताण जो आहे थोडा कमी करा. कारण आरोग्यावरती काही गोष्टी येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे हे आपलं काम असतं. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीसाठी ग्रहस्थितीचा प्रभाव. गुरु करिअर वाढ, सन्मान, लोकांमध्ये नाव उंचवून देणार. शनी मेहनतीचं फळ पण जबाबदाऱ्या खूप देणार आहे. मंगळ ऊर्जा, धाडस, कामाचा वेग वाढवणार आहे. शुक्र प्रेम, शोभा आणि आकर्षण देणार आहे. राहू अचानक लाभ देणार आहे. केतू अंतर्ज्ञान किंवा एखादा निर्णय घेताना तुम्हाला फायदेशीर ठरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीसाठी काही उपाय. कारण काही योग असतात जे अनिष्ट असतात, त्याच्यावरती काही उपाय केल्याने जे अनिष्ट योग आहे ते टाळण्यासाठी काही उपाय आपण करूयात. प्रत्येक रविवारी 5 रुपये गूळ तांदळाचं दान तुम्हाला करायचंय. हे केल्याने तुमचं सूर्य बलवान होईल. करिअर, नाव, प्रतिष्ठा वाढ नक्की होईल. उपाय दुसरा जो मंगळवारी आपल्याला करायचा आहे, मंगळवारी लाल फूल आणि कडधान्याचं दान तुम्हाला करायचंय, ज्यामुळे ऊर्जा आणि अडथळे जे येणार आहेत ते नाहीसे होताना तुम्हाला दिसणार आहेत. उपाय तिसरा जो आहे तो शनीसाठी असणार आहे. शनिवारी 5 काळे तीळ हे दान करायचे आहे किंवा 5 किलो तीळ तुम्ही दान करू शकता, ज्याने वाईट नजर, शत्रू किंवा तणाव जो आहे तो कमी होताना दिसणार आहे. आता चौथा उपाय जो आहे तो प्रेम किंवा शुक्रासाठी आहे. गुरुवारी 5 मिठाई मुलांना दान करा, त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा उत्पन्न होताना तुम्हाला दिसेल. उपाय जो 5वा आहे तो घरासाठी आहे. दर रविवारी घरात पिवळा दिवा म्हणजेच कापूर दिवा किंवा पिवळा म्हणजे काय तर हळद टाकून तेलामध्ये तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याने काय होणार तर नकारात्मकता दूर होताना तुम्हाला दिसेल. ही संपूर्ण माहिती होती सिंह राशीसाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपणास आपली राशी माहिती नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मस्थळ टाकायचं आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आम्ही तुम्हाला तुमची मोफत राशी सांगू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.